नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निकम कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरतीला आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा आणि हमखास मार्क मिळवून देणारा असा विषय आपण घेतलेला आहे, ओट व प्रवाह। आता विद्यार्थी मित्रांनो, हे जाणून घ्या की हा एक नदीचा प्रवाह आहे आणि त्या नदीच्या पात्रात एक बोट काही वेगाने वाहत आहे। त्या बोटीच्या नदीतील पात्राच्या प्रवाहाच्या दिशेने वेग x किलोमीटर प्रति तास आहे आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हा y किलोमीटर प्रति तास आहे। तर मित्रांनो, बोटीचा संथ पाण्यातील वेग काढायचा असल्यास आपल्याला तो वेग बोटीचा वेग अधिक बोटीचा संथ पाण्यातील प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग अधिक बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग x अधिक y छेद 2 करून आपल्याला बोटीच्या संथ पाण्यातील वेग काढता येईल। तसाच प्रवाहाचा वेग काढताना बोटीचा संथ पाण्यातील प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग x वजा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग y छेद 2 केल्यानंतर आपल्याला प्रवाहाचा वेग काढता येईल। हे आपण उदाहरणासह जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊया। एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 32 किलोमीटर प्रति तास आहे आणि विरुद्ध दिशेने 28 किलोमीटर प्रति तास आहे। तर त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग काढा। तर सुरुवातीला आपण एक हा नदीचा प्रवाह चित्रित करूया आणि इथे एक बोट आपण चित्रित केलेली आहे। ती बोट प्रवाहाच्या दिशेने 32 किलोमीटर प्रति तास जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 28 किलोमीटर प्रति तास वेगाने येत आहे। ज्यावेळेस प्रवाह विरुद्ध असतो त्यावेळेस दोन्हीही वेगांची बेरीज करावी। समजा आपण हा x हा 32 किलोमीटर प्रति तास मानला आणि y हा 28 किलोमीटर प्रति तास मानला, तर आपल्या दिलेल्या सूत्रानुसार 32 अधिक 28 छेद 2 60 छेद 2 आपलं उत्तर आलेलं आहे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने। तर आपल्याला काय आहे, बोटीचा संथ पाण्यातील वेग किलोमीटर प्रति तास आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत उदाहरण देताना आपल्याला कधी कधी फक्त 30 किलोमीटर आणि वेळ दिली जाते, त्यावरून आपल्याला वेग काढावा लागतो। तर ह्या उदाहरणात असंच दिलेलं आहे, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर प्रत्येकी 5 तासात पोहोचतो, तर प्रवाहाचा वेग काढा। तर आपल्याला एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर प्रति तास, म्हणजेच आपल्याकडे एक सूत्र आहे, वेग बरोबर अंतर छेद वेळ। या सूत्रानुसार आपण तो व्यक्ती 30 किलोमीटर प्रत्येकी 5 तासात गेलेला आहे, म्हणजे त्याचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे। तसाच तो व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर प्रत्येकी 5 तासात येणार आहे। त्यामुळे ह्या सूत्रानुसार आपल्याला 18/5 किलोमीटर प्रति तास काढल्यानंतर 3.6 किलोमीटर प्रति तास वेग भेटेल आणि हा वेग प्रवाहाच्या वेगाच्या सूत्रात टाकायचा आहे। व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने x किलोमीटर प्रति तास चालत आहे, म्हणजे हा 6 किलोमीटर प्रति तास चालत आहे आणि विरुद्ध दिशेने हा 3.6 किलोमीटर प्रति तास चालत आहे। या सूत्रात टाकल्यानंतर आपल्याला प्रवाहाचा वेग 1.2 किलोमीटर प्रति तास मिळतो।